गणेश चतुर्थी आली आणि सर्वांचीच गणपती आणण्याची गडबड सुरू झाली असेल, तर त्यासंबंधितच काहीसे मुद्दे शेअर करावेसे वाटले. की या व्रताचं नाव आहे पार्थिव सिद्धिविनायक पूजन. तर पार्थिव म्हणजे काय, की जे पृथ्वीपासून बनलेलं आहे, म्हणजेच इथे मातीची मूर्ती हा अर्थ अभिप्रेत आहे. पी-ओ-पीच्या मूर्तीला त्यामुळे आपल्याला पार्थिव गणपती असं म्हणता येत नाही. पी-ओ-पीच्या मूर्तीचा दुसरा ड्रॉबॅक असा आहे की ती आतून पोकळ असते आणि मूर्तिशास्त्रानुसार पोकळ मूर्त्यांमध्ये देवत्व वास करत नाही, म्हणून मूर्ती ही कायम भरीव असावी आणि ती मातीची असावी. छोटी आणली तरी चालते, बट ती मातीची आणि भरीव असावी. दुसरं म्हणजे की ती चतुर्भुज असावी आणि एक ट्रेडिशनल अटायरमध्ये पारंपरिक पोशाख तिचा असावा. आजकाल नवनवीन एक्सपेरिमेंट मूर्त्यांवर केले जातात, पॅन्ट शर्टमध्ये ॲज अ डॉक्टर, पोलीस वगैरे असं त्यांना दाखवलं जातं. तर ते तसं नसावं, कारण आपण अथर्वशीर्षात म्हणतो की त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्वम खलुइदं ब्रह्मासि. म्हणजे तूच करता, तूच धरता, तूच हरता आणि तू साक्षात परब्रह्म आहेस. आणि हे परब्रह्म हे एक्सपेरिमेंट करण्याचा विषय नाही आहे, म्हणून ती जसं त्याचा ध्यानमंत्र आहे किंवा पारंपरिक अटायरमध्येच ती मूर्ती असावी. दुसरं म्हणजे हा जो गणेशोत्सव आहे तो केवळ एन्जॉय करण्याचाच विषय नसून तो साधनेचा आणि उपासनेचा पण हे पर्व आहे. तर यामध्ये गणपती सहस्त्रनाम, त्यानंतर गणेश अथर्वशीर्ष, त्यानंतर मुद्गल पुराण, गणेश पुराण आदी पुराणांचे पारायण किंवा सर्वांसाठी गणकृषींनी जो खुला करून दिलेला मंत्र आहे ओम गम गणपतये नमः, तर याचा जप आदी साधना यावेळी करता येतात आणि त्या केलेल्या अतिशय अधिकाधिक फल देणारे असतात. अनेक जण 10-12 तास मोठमोठ्या मंडळांच्या लाईनमध्ये उभे राहतात ते दर्शन घेण्यासाठी. तर तेच जर 10-12 तास हे या गोष्टींमध्ये व्यतीत केले तर तो जास्त पावतो आणि घरातला कमी पावतो असं काही नसतं. तर तो काळ जो आहे तो आपल्याला आपला सार्थकी लागतो. देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा एक विशिष्ट विधी असतो. तो विधी तुम्हाला इंटरनेटवर किंवा पुस्तकांमध्ये मिळून जाईल. तर त्या विधीने देवाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी, जेणेकरून त्यामध्ये देवत्व येतं. नाहीच जमलं तर मग आपल्या जवळचे एखादे पंडितजी किंवा पुरोहित यांना बोलवून त्यांच्याकडून ती प्राणप्रतिष्ठा करून घ्यावी. केवळ मूर्ती आणून घरी ठेवणे याला गणपती बसवणे असं म्हणत नाही. तर गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भुवनेश्वरी शरण.